मी होले शिवनाथ किसनराव, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर। विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 5, भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा, भाग 2। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की सामाजिक व धार्मिक सुधारणांची जी आवश्यकता आहे, या आवश्यकतेमध्ये सुधारणा पर्व की भारतामध्ये ज्या रूढी परंपरा, जुने बुरसटलेले विचार, जातीयता पेरलेली आहे, मग या विरुद्ध खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यानंतर, ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या लोकांमध्ये सुद्धा जे बदल झाले, त्यातून खऱ्या अर्थाने या सामाजिक सुधारणांची आवश्यकता भासू लागली। त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे धार्मिक सुधारणा चळवळी, तर या धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये ज्या वेगवेगळ्या समाजांची स्थापना करण्यात आली, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, रीतिरिवाज यांच्यामध्ये ज्यावेळेस बाधा उत्पन्न होते, त्यावेळेस समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ विचारांनी जागृत करण्याची आवश्यकता असते। मग ती जागृत करण्याची प्रक्रिया, समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया, समाजाला समतेच्या मार्गावर आणण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती धार्मिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातून झालेली आहे। मग या धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये सर्वप्रथम जो प्रार्थना समाजाचे जे कार्य आहे, तर हे प्रार्थना समाजाचं कार्य महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे। या प्रार्थना समाजाच्या कार्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेल्या परमहंस सभेतून प्रार्थना समाजाची स्थापना झाली। त्यांचे सहकारी न्यायमूर्ती रानडे, राघव भांडारकर हे या प्रार्थना समाजाचे स्वीकृत सदस्य म्हणून त्या कालखंडामध्ये त्यांच्या बरोबरीने कार्य करत होते। या प्रार्थना समाजाने जे वेगवेगळे कार्य केले आहे, यातील पहिलं कार्य आहे मूर्तीपूजेला विरोध। जे भारतामध्ये वेगवेगळ्या मूर्तींना मान्यता देण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या देवतांची पूजा अर्चा केली जाते, तर त्या मूर्तीपूजेला विरोध करण्याचं काम हे प्रार्थना समाजाने केलं आहे। एकेश्वरवादास प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी। सर्व सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे, तो एकच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे। वेगवेगळ्या अनेक देवतांची पूजा करण्याऐवजी एकाच देवतेची पूजा करावी, एकच आहे ईश्वर, असं त्यांनी या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून समाजाला पटवून देण्याचं काम केलंय। कर्मकांडाला विरोध केलेला आहे। समाजामध्ये जी वेगवेगळी कर्मकांड केली जातात, पूजा अर्चा केल्या जातात, सत्यनारायण पूजा केली जाती, गृहशांती केली जाती, नागबळी, सर्पबळी याच्या माध्यमातून पुरोहित वर्ग या बहुजनांना मोठ्या प्रमाणात लुटतो। मग या कर्मकांडावर, जत्रा क्षेत्रावर प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेवरती खऱ्या अर्थाने यांनी ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर प्रार्थनेवर भर द्या। कुठलेही कर्मकांड करून ईश्वर प्रसन्न होत नाही, हे पटवून देण्याचं काम या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून दादोबा पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर यांनी हे कार्य केलेलं आहे। प्रार्थनेवर भर देण्यास सांगितलेलं आहे। ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर कुठलंही कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही, अनेक मूर्तींची पूजा करायची आवश्यकता नाही, प्रार्थनेवर भर द्यायचे। कुठल्याही वस्तू अर्पण केल्याने देव प्रसन्न होत नाही, केवळ मनापासून जर देवाचं चिंतन जर केलं, प्रार्थना जर केली, तर ईश्वर त्या ठिकाणी आपणास प्रसन्न होऊ शकतो। हे जे कार्य आहे, या कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या प्रार्थना समाजाने समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे। प्रार्थना समाजाच्या माध्यमातून या कालखंडामध्ये अनाथालय स्थापन करण्यात आले। जे लोक निराधार आहेत, कुठल्याही प्रकारे त्यांना आधार नाही, समाजातून, कुटुंबातून ज्यांची उपेक्षा केली जाते, अशा व्यक्तींसाठी त्यांनी
अनाथालय स्थापन केले होते. स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या. महिलांना चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित न ठेवता महिलांसाठी स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या. स्त्रियांना शाळेमध्ये येता येईल, मुलींना शाळेमध्ये शिकता येईल असा प्रयत्न या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्या काळात केला गेला होता. कामगारांसाठी रात्रशाळा. पूर्वीच्या कालखंडामध्ये परिस्थिती बिकट असायची. 2 वेळेचं अन्न प्राप्त करण्यासाठी मध्यमवर्गीयांना झगडावं लागत होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी वेळ नसायचा. मग हे काम करणारे जे लोक आहेत, मुलं आहेत, यांच्यासाठी दिवसभर काम करून आल्यानंतर रात्रीच्या वेळेत जर शाळेची व्यवस्था केली तर त्यांचा अन्नधान्याचा प्रश्नही सुटेल आणि शिक्षणाचाही प्रश्न सुटेल. ही दूरदृष्टी त्यांनी त्या काळात ठेवून या जे कामगार काम करतात आणि शाळेत येऊ शकत नाहीत यांच्यासाठी शाळा सुरू केल्या होत्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. स्त्री आणि पुरुष गाडीच्या 2 चाकासारखे असतात. एक चाक जर निकामं झालं तर गाडी चालू शकत नाहीत. त्याप्रमाणे समाजामध्ये केवळ पुरुषाधिकार असून चालणार नाही. स्त्रियांना सुद्धा बरोबरीचं स्थान दिलं पाहिजे. त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. चूल आणि मूल एवढंच मर्यादित न ठेवता प्रॉपर्टीचा हिस्सा जो आहे केवळ मुलाला दिला तर तो सुद्धा मुलीला दिला गेला पाहिजे. हे या चळवळीचं फलित होतं. जातीभेद कुठल्याही प्रकारे नाकारायचे. कुठलीही जात वरिष्ठ नाही आणि कुठलीही जात कनिष्ठ नाही. सर्व जाती धर्माची जी लोक आहेत तर ही सर्व समान आहेत. जात ही मानवाने निर्माण केलेली आहे. आपण सर्व जर मानवाची लेकरं आहोत तर अमुक एक या वर्गाचा, या जातीचा, त्या जातीचा असा कुठलाही देवतेने फरक केलेला नाही, तर मानवाने फरक निर्माण केले आहेत. त्यामुळे कुठलीही जात कनिष्ठ नाही, कुठलीही जात श्रेष्ठ नाही. व्यक्तीच्या कर्तृत्वावर व्यक्तीची किंमत करावी हे या प्रार्थना समाजाने त्या कालखंडामध्ये सांगितलेलं होतं. आणि ऐहिक जीवनाला त्याने महत्त्व दिलं होतं. ऐहिक जीवन म्हणजेच वास्तविक जीवनाला महत्त्व. कुठल्याही भाकड कथा, कुठल्याही पूर्वीच्या गोष्टी, कुठल्याही जुन्या समजुती, कुठलेही पूर्वग्रह दूषित एखाद्या व्यक्तीबद्दल अनुमान न लावता, समाजाबद्दल अनुमान न लावता जे वास्तव आहे, हा जयद्रथ आणि हा सूर्य याप्रमाणे जे काही वास्तविक जीवन आहे तर त्या वास्तविक जीवनाला महत्त्व देण्याचं काम प्रार्थना समाजाने केलं होतं. त्यानंतर या धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये दुसरा जो समाज आहे तो म्हणजेच सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली. शिक्षणाबद्दल, सामाजिक कार्याबद्दल महात्मा फुलेंचे जे कार्य आहे ते क्रांतिकारक ठरलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या पंक्तीद्वारे विद्येद्वारा मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी समाजाला पटवून देण्याचं काम केलं होतं. समाजातील वेगवेगळ्या सुधारणा करत असताना त्यांनी सर्वप्रथम एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाही. ईश्वर हा एकच आहे. आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत. वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा अर्चा करण्यामध्ये आपला वेळ वाया घालू नका. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे आपण जर कार्य केलं तर त्याला आपल्याला त्याचं फळ निश्चितपणे चांगलं मिळेल. वेद व पुराणांचे प्रामाण्य त्यांनी नाकारलं होतं. कुठलेही वेद पुराण जे आहे तर ते ईश्वराने देवतेने लिहिलेलं नाही, ते मानवलिखित आहे. याच्या माध्यमातून मानवामध्ये फूट पडत असेल तर ते वेद आणि पुराणाचं प्रामाण्य एक प्रकारे त्यांनी नाकारण्याचं काम केलं होतं. विवेचक बुद्धीचं प्रामाण्य त्यांनी मान्य केलं होतं. पुरोहितांच्या मध्यस्थीला विरोध दर्शवला होता. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते वेगवेगळ्या पूजा अर्चा आपण करतो, त्यामुळे ईश्वर प्राप्त होईल ही एक गोड गैरसमज आहे. त्यामुळे आपण या पुरोहितांचं जे वर्चस्व आहे, मूर्तीपूजाला जो विरोध त्यांनी केला होता, ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी मध्यस्थीची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कुठल्याही पुरोहिताची आवश्यकता नाही. या पूजा अर्चा या ज्या वेगवेगळे विधी आहेत
हे केवळ आणि केवळ ब्राह्मणांचं पोट भरण्यासाठी केले जातात. त्यातून कुठलीही देवता प्रसन्न होणार नाही किंवा कुठल्याही पूजा अर्चेतून आपले प्रश्न सुटणार नाही. यामुळे केवळ आणि केवळ आपलं कर्म चांगलं असेल, कार्य चांगलं असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या कामाचं फळ हे मिळणार आहे. मग हे जो पुरोहित वर्ग आपल्याला जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही त्यांनी आपल्याला सोडलेलं नाही, हे त्यांनी ब्राह्मणांचा कसब जे पुस्तक लिहिलं आहे. मुलगा जन्माला यायच्या अगोदरपासून गर्भधान संस्कार, जन्माला आला त्याचं नाव ठेवण्याचं, थोडा मोठा झाला तर त्याचं शिक्षण जे आहे, आश्रम व्यवस्था, बाल शैशव अवस्था, यातील वेगवेगळे विधी करायला लावतात आपल्याला. याच्या राशीमध्ये शनी आहे, याला शांती आहे, हे केवळ आणि केवळ थोतांड आहे हे पटवून देण्याचं काम महात्मा फुलेंनी त्या काळात केलं होतं. त्याच मुलाचं लग्न जमवत असताना पत्रिका पाहणे, विधी पाहणे हे सुद्धा सर्व चुकीचं आहे. पुन्हा ही प्रक्रिया व्यक्तीच्या जन्माच्या अगोदर सुरू होते. त्याचा मृत्यू झाला, त्याचा 10वा करा, त्याचा 13वा करा, त्याचं वर्ष श्राद्ध घाला आणि याच्या माध्यमातून पुरोहिताचं पोट चालतं. हे ब्राह्मणांचा कसब या माध्यमातून त्यांनी समाजाला पटवून देण्याचं काम केलं होतं. मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला होता. नाना प्रकारच्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा, घरात भिंतीवरती फोटो ठेवायला जागा राहत नाही. कुठली एकच देवता जर आपण ठेवली, ईश्वर हा एकच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, हे पटवून देण्याचं काम त्यांनी केलं होतं. चमत्कारावर अविश्वास, कुठलाही बाबा, देवता, साधू, संत चमत्कार करत नाही, हे केवळ आणि केवळ गैरसमज आहेत. मानवामध्ये पेरलेले अमुक अमुक बाबा फार लवकर प्रसन्न होतो, अमुक देवता लवकर प्रसन्न होते, या देवतेचा चमत्कार, या साधूचा चमत्कार, हे सगळे चमत्कार बाबू बुवा यांच्यावरती फुलेंनी अविश्वास दाखवला होता. परलोक कल्पनेवरती त्यांनी विरोध केला होता. चांगलं कार्य केल्यानंतर आपण परलोक स्वर्गात आपल्याला जागा मिळेल. बहुजन समाजाचं कार्य करणाऱ्या या महात्मा फुलेंनी वेगवेगळी उदाहरणं त्या कालखंडामध्ये दिलेली आहेत. तुकाराम महाराज सदेह वैकुंठवासी गेले. अहो, तुकाराम महाराज सदेह वैकुंठवासी गेलेच नाही. ज्यावेळेस पुष्पक विमान त्यांना पाठवलं होतं असं म्हटलं तर विमानाचा शोध नव्हता ज्या काळात, त्या काळात कसं पुष्पक विमान आहे. हे वेद प्रामाण्य, हे ग्रंथ, हे साहित्य वेगवेगळ्या ओव्या ते लिहित असायचे, वाचायचे असायचे. त्यांचं महत्त्व या पुरोहित वर्गापेक्षा जास्त वाढायला लागलं होतं, तर त्यांना ते महत्त्व कमी करायचं होतं. म्हणून एक प्रकारे असं म्हणून मी की तुकाराम महाराजांची हत्या केली आणि ती लोकांपासून लपून ठेवण्याचं काम, दडून ठेवण्याचं काम केलं आणि ते सदेह वैकुंठवासी गेले असं लोकांना भासवलं. मग ही जी परलोक कल्पना आहे तर याला विरोध करण्याचं काम त्यांनी केलं होतं. स्त्री शिक्षणाचं महान कार्य त्यांनी केलं. शिक्षणाची द्वारे बहुजन समाजाला उघडण्यासाठी महात्मा फुलेंनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम साक्षर केलं. पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुलेंना मान दिला जातो. त्यांची जी जन्मदिन आहे 3 जानेवारी हा एक शिक्षक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात यावा असा वेगवेगळा प्रयत्न सध्या चालू आहे. परंतु या कालखंडामध्ये पूर्वीच्या काळात त्यांनी जे शिक्षणाचं कार्य सुरू केलं 1848ला पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुण्यातच 1849ला दलितांसाठी दुसरी शाळा चालू केली. पुण्यामध्येच 1851 रास्तापेठ या ठिकाणी दलितांच्या शिक्षणासाठी तिसरी शाळा सुरू केली. अशा एका पाठोपाठ एक शाळा त्यांनी सुरू केल्या की ज्या माध्यमातून मुली, चूल आणि मूल या पुरत्याच मर्यादित न राहता भविष्य कालखंडामध्ये त्यांनाही बरोबरीचं स्थान समाजामध्ये प्राप्त करावं किंवा करता यावं, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणामुळेच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला महिला अग्रेसर झालेल्या दिसतात. मुलींना शिक्षण त्या काळात मिळालं म्हणून आज असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये मुलींनी उंच भरारी घेतलेली नाही. आज जर आपण 10वी 12वीचे बोर्डची यादी जर पाहिली, मेरिट लिस्टमध्ये जर नावं पाहिले तर पहिल्या 10 क्रमांकामध्ये मुलींचा क्रमांक दिसतो. हे कशाचं फलित आहे? महात्मा फुले आणि ज्योतिराव फुले यांनी, महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचं फलित आहे. जी समाजरचना आहे तर ती विषमतेवर आधारित आहे.
वरिष्ठ कनिष्ठ ही जी विषमता, उच्च वर्ग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मणांनी केवळ अध्ययनाने अध्यापन करायचं, क्षत्रियांनी समाजाचं रक्षण करायचं, वाण्याने व्यापार करायचा, शूद्रांनी या तिन्ही वर्गाची सेवा करायची. ही जातीयता पूर्वीपासून अशीच हळूहळू वाढत आली. 12 बलुतेदार पद्धत आल्या. 12 बलुतेदार पद्धतीमध्ये लोकांनी आपल्याला जो आवडेल तो व्यवसाय निवडला होता. सोन्याचं काम आवडणाऱ्या व्यक्तीने सोन्याचे आभूषण बनवले. चपला तयार करण्याचं काम आवडणाऱ्याने चांभारा झाला. मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला. फुलं लावण्याचं वेचण्याचं काम करणारा माळी झाला. पाणी वाहणारा कोळी झाला. ह्या जाती मानवाने तयार केल्या, व्यवसाय त्याने स्वतः निवडले. परंतु नंतर त्याच्यामध्ये ही जी लवचिकता होती त्याच्यात ताठरता आली आणि नंतर रोटी बिटी व्यवहार जाती जातीमध्ये व्हायला लागला. आपल्यापेक्षा इतर जातीचा जो व्यक्ती आहे तर तो कनिष्ठ आहे. जातीच्या उतरंडीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा दुसरा कनिष्ठ आहे, आपण श्रेष्ठ आहोत, ही भावना समाजामध्ये वाढत चाललेली होती. तर ती भावना ही समाजरचना विषमतेवर आधारित आहे, तर ती विषमतेवर आधारित न राहता समतेवर आधारित राहावी. या समतेचे पुरस्कर्ते म्हणून या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कार्य केलेलं आहे. स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना होती. त्या दोघांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचं कार्य या कालखंडामध्ये केलेलं आहे. स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह चालू केलं. स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद बहुजनांसाठी खुला करून दिला. बहुजनांना सार्वजनिक पाणवट्यावर पाणी पिण्यास बंदी होती. ज्या ठिकाणी मोकाट कुत्रे प्राणी पाणी पिऊ शकत होते, परंतु सार्वजनिक पाणवट्यावर या बहुजनांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. मग महात्मा फुलेंनी आपल्या घरातील स्वतःचा पिण्याचा पाण्याचा हौद या बहुजनांसाठी खुला करून दिला. अनेक कार्य समाजोपयोगी केले. विधवा पुनर्विवाह त्यांच्या प्रयत्नातून घडून आला. वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा विरुद्ध त्यांनी आवाज उठवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचं हेच कार्य पंडिता रमाबाई रानडे यांनी पुढच्या कालखंडामध्ये जी पुढची पिढी म्हणून ओळखली जाती तर त्यांनी चालवलेलं आहे. भारतातील ज्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत पुढच्या समतेचा पुरस्कार करणारे, त्यांचं कार्य गोपाळबाबा वलंकर यांनी पुढं चालू ठेवलं. विटाळ विध्वंसन हे जे पुस्तक त्यांनी त्या कालखंडामध्ये लिहिलेलं आहे, या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले की कशा प्रकारे अस्पृश्य समाजाला गावकुसा बाहेर फेकला जात आहे. कुठल्याही अस्पृश्याचं घर पूर्वीच्या कालखंडामध्ये गावामध्ये नसायचं. त्यांना गावाबाहेर कसं ओढलं जातं, दुय्यम वागणूक कशी दिली जाते, तर हे गोपाळबाबा वलंकर यांनी विटाळ विध्वंसन याच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम केलं होतं. याचबरोबर त्यांच्या विचाराचा पुरस्कार करणारे जे व्यक्ती आहेत ते शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिनी, देवदासी यांच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं. देवाच्या नावाने पूजा अर्चा करण्यासाठी जोगतीन, मुरळी, देवदासी इनी लहान वयातच देवाला एखादी मुलगी वाहिली जायची. घरापासून कुटुंबापासून तिने दूर राहायचं, मंदिरामध्येच जीवनयापन करायचं, विवाह करायचा नाही, मिळेल ते बाहेर मागून खायचं. मग ह्या ज्या प्रथा होत्या तर या प्रथा कशा अनिष्ट आहेत, चुकीच्या आहेत, हे शिवराम जानबा कांबळे यांनी समाजाला दाखवून देण्याचं कार्य केलं होतं. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून वास्तव काय आहे तर ते समाजाला पटवून देण्याचं काम त्यांनी, त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, तेच कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे, शिवराम जानबा कांबळे, त्याचबरोबर हे जे आहेत गोपाळबाबा वलंकर यासारख्या व्यक्तींनी केलेलं आहे. तदनंतर आर्य समाजाची स्थापना, या आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875ला केली. वेदांना पवित्र स्थान या आर्य समाजाने दिलेलं होतं. जे पूर्वीच्या कालखंडामध्ये वेद लिहिले गेले आहेत ते पवित्र होते, ईश्वर निर्मित आहेत,
सर्वांनी वेदाचं अध्ययन करावं असं मत स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्या कालखंडामध्ये व्यक्त केलं होतं. परंतु त्यांनी याच समाजातील जी जातीभेद आहे तर तो जातीभेद अमान्य केला होता. समाजाला वेगवेगळ्या जाती उपजातीमध्ये विभागले गेलेला आहे. पूर्वी कामावरून त्या व्यक्तीची जात ठरवली जात होती, तीच समाजामध्ये रोटी आणि बेटी व्यवहारामध्ये सुरू झाली आणि समाजामध्ये दरार निर्माण झाली. अमका हलक्या जातीचा आहे, समोरचा व्यक्ती कमी दर्जाचा आहे, हे जे समाजामध्ये दिसू लागलं त्यामुळे जातीभेदास या आर्य समाजाने सुद्धा विरोध दर्शवला होता. स्त्री शिक्षणावरती भर दिलेली होती. केवळ मुलांना शिक्षण देऊन चालणार नाही, पुरुष शिकला तर एकटा तो साक्षर होतो, परंतु महिला शिकली तर ती संपूर्ण कुटुंब साक्षर करते, हे आर्य समाजाने या कालखंडामध्ये पटवून दिलेलं होतं. विधवा पुनर्विवाह घडून आणला त्यांनी. कमी वयामध्ये विवाह केले जात होते. 8, 10, 12 वर्षी जर मुलीचा विवाह होत असेल, प्लेग सारख्या कॉलरा सारख्या ज्या साथीचे रोग त्या कालखंडामध्ये येत असायचे, यामध्ये जर 16-17व्या वर्षी जर एखाद्या स्त्रीचा मुलीचा पती दगावला तर तिने संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून जगायचं. लग्न समारंभ, धार्मिक सण उत्सव यामध्ये सहभागी व्हायचं नाही. कुठलेही रंगबिरंगी वस्त्र परिधान करायचं नाही, मुंडन करायचं, पांढऱ्या रंगाचीच साडी घालायची, साज शृंगार करायचा नाही, याच्या प्रथा होत्या. याच्या विरुद्ध आर्य समाजाने आवाज उठवला आणि विधवा पुनर्विवाहाचा जो अधिकार आहे तो अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मिश्र विवाह, एका जातीतील व्यक्तीने दुसऱ्या जातीशी विवाह करावा किंवा केलाच तर त्या ठिकाणी तो गुन्हेगार नाही, हे पटवून देण्याचं कार्य या आर्य समाजाने त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. एकूणच वेदांचा पुरस्कार केला, जातीभेद अमान्य केले, स्त्री शिक्षणावरती भर दिली, विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली, मिश्र विवाहाचा पुरस्कार या आर्य समाजाने केला होता. आणि शेवटचा एक समाज राहिला तो म्हणजेच रामकृष्ण मिशन. या रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण मिशन याची स्थापना स्वामी विवेकानंद प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज याप्रमाणे या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी जे कार्य केलेलं आहे, 1897ला या रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केलेली होती. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले होतं. समाजात वेगवेगळे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवण्यावरती विवेकानंदांनी भर दिलेला होता. त्यांचे सर्व मदार जे आहे, आशा आकांक्षा आहेत त्या तरुणावरती होत्या. दुष्काळग्रस्तांना त्यांनी मदत केली आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये वेगवेगळे दुष्काळ पडत होते. 3 ते 4 वर्षानंतर अशी परिस्थिती भयानक व्हायची. 72चा 62चा, त्याचबरोबर 79, 83 या काळात जे पूर्वीचे दुष्काळ पडले आहेत, होतं नव्हतं माणसाचं सगळं विकावं लागत होतं. मग अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये या माणसांना आपण जर मदत केली नाही तर त्यांची परिस्थिती भयानक होते. हल्लीच्या कालखंडामध्ये, आधुनिक काळामध्ये जी शासन आपल्याला मदत करतंय, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर असतो, जनावरांसाठी छावण्या उभ्या केल्या जातात, परंतु त्या काळात यासारख्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. म्हणून त्यांनी या दुष्काळग्रस्तांना मदत सुरू केली होती. आजारी लोकांना औषधोपचार देणे, जसं आता कोरोनाची साथ आलेली आहे, देश पातळीवरती केंद्र सरकार आणि राज्य पातळीवरती महाराष्ट्र सरकार या कोरोनाच्या रोग्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करण्याचं काम, त्यांना औषधोपचार देण्याचं काम, समाजातील बाधितांची संख्या कमी करण्याचं काम करत आहे. सर्वतोपरी मदत आता मिळत आहे. मोफत तपासणी केली जाते.
8 ते 10 दिवसाचा जो काही खर्च आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत केला जातो। जो खर्च लाख रुपये 2 लाख रुपयाच्या दरम्यान जातो तर ते शासनाच्या मार्फत मग पूर्वीच्या कालखंडामध्ये असे साथीचे जर रोग आले, प्लेग, कॉलरा, पटकी, तर कुठल्याही प्रकारे उपाय नसायचे। मग अशा कालखंडामध्ये औषधोपचार देण्याचं कार्य या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून केलं। दीनदुबळ्यांची त्यांनी सेवा केली, श्री शिक्षणाचा पुरस्कार केला, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलं। उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, हा संदेश भारतीय तरुणांना स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे की जे तरुण आहेत आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत या तरुणांनी थांबता कामा नये। जे बी कार्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे तर ते कार्य जोपर्यंत आपल्याला पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक युवकाने, प्रत्येक तरुणाने झगडत राहिलं पाहिजे, प्रयत्नशील राहिलं पाहिजे। हे या विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून केलेल्या वेगवेगळ्या कार्यापैकी एक महत्त्वपूर्ण कार्य होतं। मग अशा पद्धतीने आज आपण धार्मिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातून प्रार्थना समाजाने केलेलं कार्य, या प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेल्या परमहंस सभेतून झाली। त्यांचे सहकारी महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी त्यांना सहकार्य केलं। या समाजाच्या माध्यमातून त्यांनी एकेश्वरवादास प्राधान्य, कर्मकांडाला विरोध, प्रार्थनेवर भर, अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, जातीभेद नाकारणे यांसारखे विविध कार्य केले। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची माहिती आपण पाहिली की पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली। शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 प्रगत जातींचं भले साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवला। अस्पृश्यांचा उद्धार, अनिष्ट चाली प्रथा यांच्या विरोधात आवाज उठवला, स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले करून दिली, बहुजनांना समाजामध्ये समतेचं स्थान प्राप्त करून दिलं, यासारखे विविध कार्य त्यांनी केले। त्यांच्याच मार्गावरती चालणारे गोपाळबाबा वलंकर यांनी विटाळ विध्वंसन, आर्य समाज, त्याचबरोबर जानवा कांबळे यांनी या कालखंडामध्ये देवदासी, मुरळी देवदासी यासारख्या प्रथा होत्या अनिष्ट, त्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला। तिसऱ्या क्रमांकाला आर्य समाज, जो स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्याची स्थापना केली। वेदांना त्यांनी पवित्र स्थान दिलं, जातीभेद अमान्य केला, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह मान्यता आणि मिश्र विवाहाचा पुरस्कार केला। आणि सरतेशेवटी रामकृष्ण मिशन याची स्थापना 1897मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली होती। सामाजिक कार्याला यांनी महत्त्व दिलं होतं। या सामाजिक कार्यातून समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवण्याचं काम केलं। मग अशा पद्धतीने या धार्मिक सुधारणा चळवळी ज्या आहेत तर त्या आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत। धन्यवाद।